तर भारतानं मागच्या काही काळामध्ये व्यापार करार जे केलेले आहेत त्या व्यापार करारात शेतकऱ्यांची आणि गावातील लोकांची म्हणजेच ग्रामीण भागातील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चानं केलेला आहे। संयुक्त किसान मोर्चानं या सगळ्या पार्श्वभूमीवरती आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि 12 फेब्रुवारी रोजी देशभरात आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता या संदर्भात संयुक्त किसान मोर्चाच्या काही नेत्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत। आपल्याला माहिती आहे की संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी सुद्धा केंद्र सरकारवरती या सगळ्यावरून हल्लाबोल केलेला आहे। केंद्र सरकारवरती टीका सुद्धा राकेश टिकैत यांनी केलेली आहे। ते असं म्हणतायत की भारतीय शेतकरी अमेरिकन शेतकऱ्याच्या तुलनेत अधिक असुरक्षित आहे। अमेरिकन शेतकऱ्यांकडे मोठ्या जमिनी आणि जास्त अनुदान आहे, तर भारतात उत्पादन खर्च वाढतोय आणि प्रक्रिया उद्योग कमकुवत होतोय असा आरोपही टिकैत यांनी केलाय। आणि त्यामुळेच या पार्श्वभूमीवरती जे काही आंदोलन पुकारण्यात येणार आहे 12 फेब्रुवारीला त्याला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा असं आवाहनही राकेश टिकैत यांनी केलेलं आहे। या सगळ्यामध्ये केंद्र सरकारची मात्र भूमिका सातत्यानं वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान असं सांगतायत की भारत आणि अमेरिकेमध्ये जो काही करार होऊ घातलेला आहे यामध्ये भारतीय शेतकऱ्यांचं आणि त्यांच्या हिताचं संरक्षण करण्यात आलेलं आहे असा त्यांचा दावा आहे। त्यामध्ये केंद्र सरकारकडून असंही सांगण्यात येतं की तांदूळ असेल, गहू असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, मका असेल, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ असतील तर याची अमेरिकेतनं आयात केली जाणार नाही आणि त्यामुळं हे जे काही उत्पादक आहेत कापूस, सोयाबीन, मका, दूध आणि त्यासोबत दुग्धजन्य पदार्थांचे तर ते शेतकरी त्यांचं हित हे या करारामध्ये सांभाळलं गेलंय अशा पद्धतीचा दावा केला जातोय।